पत्र दिलंय त्याचं कारण मी सांगितलं पाहिजे. माणसं सगळी MIDCची आहेत. केसरकरांकडे खातं होतं शिक्षण खातं. शालेय शिक्षण खात्याचा माणूस MIDCच्या स्टाफ सोबत काय करतोय? शाळा बांधायची होती MIDC मध्ये, काय करायचं होतं नेमकं? शालेय शिक्षण याच्याशी चाकणकरांचा काय संबंध आहे? चाकणकर काय करत होत्या इथे? बरं, चाकणकर या एका फोटोत दिसतात का? नाही. खजाना आहे आपल्याकडे, खजाना. काल एक वाक्य बोलून फसलाय तुम्ही. हे केसरकर. मागचा बॅनर बघा. मागचा बॅनर आहे सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर, MIDCचा बॅनर आहे. काय करतायत शालेय शिक्षण मंत्री इथे? कशासाठी आहेत हे? आणि बाजूला चाकणकरांचा सत्कार का चाललाय? मंत्री शांत उभा आहे, कॅबिनेट मिनिस्टर शांत आहे, आणि स्वयंघोषित राज्यमंत्री पदाचा दर्जा लावणाऱ्या बाईंचा सत्कार होतोय, आणि बाजूला खरात आहे. ये रिश्ता क्या कहलाता है? एकदा केसरकरच्या बोलघेवड्या प्रवक्त्यांनी मला सांगितलं पाहिजे, याची उत्तरच दिली पाहिजेत यांनी आता, की हे काय आहे नेमकं, हे कशासाठी चाललेलं होतं. बरं, हे कुठे कुठे आहेत बघा. म्हणजे चाकणकर बाई म्हटलं की मला काहीच माहित नाही. कसलं प्लॅनिंग चाललंय हे? हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकर बाई दिसतायत? एक माणूस समजावून सांगत आहे. कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर MIDC मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस आहे. तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे. हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो. याची चौकशी झाली पाहिजे असं माझं SIT कडे मागणं होतं आजचं. SIT ने केलं पाहिजे. हे का केलं पाहिजे? खरातचा आर्थिक स्तर या लोकांनी वाढवला, खरातला पोसला यांनी, खरातचा भस्मासूर यांनी वाढवला. केसरकर काय सांगत असतील बरं? केसरकर एखादी शाळा उभी करायला सांगतायत का खरातला? केसरकर MIDC मध्ये एखादा मराठी शाळा कशा वाचतील यावर बोलतायत का? केसरकर मराठी गोरगरीब लेकरांना पुस्तकं कशी मिळतील यावरचा प्रोजेक्ट स्टाईसच्या माणसाला समजावत आहेत का? आणि केसरकरच्या बाजूला बसून चाकणकर नेमक्या काय करत आहेत? ज्या चाकणकरांना महिला आयोगाचे प्रश्न सोडवायला वेळ मिळाला नाही, त्या चाकणकर MIDCच्या ऑफिसमध्ये बसून, विशेष बघा या तिघांचा पण MIDCशी संबंध नाही, पण MIDCचा जो सगळ्यात महत्वाचा माणूस आहे तो अत्यंत झुकून आदबीने या तिघांना काहीतरी समजावतोय. काय समजावतोय? केसरकरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं पाहिजे. एवढ्यावर कुठं प्रकरण थांबतंय साहेब? MIDCचे सगळे अधिकारी आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहेत. चाकणकर MIDCच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? MIDC मध्ये चाकणकर काय करतात आणि MIDC मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतोय? कशासाठी आले होते हे इकडे? म्हणजे ज्या बाईंना फार काल खुमखुमी होती ट्विट करण्याची, त्या बाईंनी आता याची उत्तर दिली पाहिजेत की केसरकर याच्यात काय करतायत? कोल्हे बिले सापडले म्हणे बाबा तिकडे, कोल्ह्याचे कान बिन सापडले म्हणे. काय कुणी लोक कोल्ह्याचं रक्त बिक्त लावून पूजा करत नव्हतं ना? अंगाला रक्त वगैरे लावून पूजा करणे असले काही अघोरी प्रकार तर होत नव्हते ना? लावत असेल तर कोण लावत असेल? काय हा प्रकार असेल? शोधलं पाहिजे.